प्रकारे आलेलो आहे आणि बायकोने मला खूप शिवाय घातलेल्या आहेत. जागी एवढा उशीर होतोय, थंडी वाजायला लागल्या. बर्थडेच्या वेळेस काय काय करता तुम्ही? चॉकलेट वगैरे द्यायला आलो नाही? काय घ्यायला? पेन्सिल. तर इथं छान अशी आपली उसळ तयार झाली. अगदी झटपट आणि टेस्टी होते. आणि आता तोपर्यंत मी क्लिनिंग पण करून घेते, थोडंसं उठून गेल्यानंतर. बयाचा फोन आलता म्हणायला लागला पण अजून कशी आली नाही. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे 7 तारीख आणि 8 डिसेंबरला श्रीचा वाढदिवस असतो, म्हणजे उद्याच. आणि त्यासाठी बरीच काही तयारी करायची आहे, थोडंफार शॉपिंग वगैरे आहे, सगळी लिस्ट काढून ठेवली आहे. बघू ते कितपत एक्झिक्यूट होत आहे ते. आणि आत्ता घरातली बाकी कामं वगैरे आहेत, शिवाय मला नाश्त्याला पण बनवायचं आहे. शांभवी झोपलेली आहे, तोपर्यंत मी पटकन नाश्ता वगैरे बनवते. चला किचनमध्ये आणि व्लॉग पुढे पाहत राहा, कारण की हे जर वेळेत आलं तर आपण शॉपिंगला पण जाणार आहोत. आज जायचंच आहे शॉपिंगला, म्हणजे उशिरा जरी आले तर मग रात्री का होईना पण आपण जाऊच. काय काय होईल काय नाही ते बघण्यासाठी हा व्लॉग पुढे पाहत राहा. चला किचनमध्ये. तर रात्रीच ना वाटाणे भिजत घातले होते, कारण की हे 2 दिवसापासून म्हणत होते की खूप दिवस झालं वाटाण्याची उसळ केली नाही, तर त्यासाठीच आता इथं कढईमध्ये तेल टाकलंय, मोहरी छानपैकी तडतड केली आणि त्याच्यामध्ये आता हे वाटाणे टाकलेत. खरं तर याला मोड आल्यानंतर हे अजून जास्त पौष्टिक होतात, पण आमच्यात सगळ्यांना ही अशीच उसळ आवडते. याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे छानपैकी मिक्स करून घेते मी. हा जो माझा गॅस आहे ना, तर याविषयी बऱ्याचदा विचारलं गेलंय, तर मी जर याची लिंक सापडली तर प्रोडक्ट ॲफिलिएटमध्ये टॅग करते, तुम्ही तिकडे चेकआउट करा. कारण खूपदा म्हटलं जाते की कोणता आहे गॅस, काय आहे, तर त्याच्या डिटेल्स जर मिळाल्या तर मी नक्की टॅग करेन. तर इथं छान अशी आपली उसळ तयार झाली. अगदी झटपट आणि टेस्टी होते. आणि आता तोपर्यंत मी क्लिनिंग पण करून घेते, थोडंसं उठून गेल्यानंतर. आणि बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. खरं तर श्रीच्या टिफिनसाठी हे बनवलेलं आहे आणि बाकी स्वयंपाक बाकी आहे. आज असणार आहे ते म्हणजे पराठे बटाट्याचे, आणि बघू आणखी काय असेल ते पुढे शेअर करेन. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता बरीच सारी कामं आहेत, म्हणजे मला क्लास आपला येत्या 1 जानेवारीला सुरू होतं, त्यामुळे मग थोडंसं त्या संदर्भातले काही अपडेट चालू आहेत. आणि शिवाय ब्लॉगचं आणि कोलॅबोरेशन आहे ते शूट करून घेते. आता रुटीन शेअर करत नाही, आता डिरेक्टली नाश्ता वगैरे करतो. सगळं आवरलं, जेवण झालं, हे आले की मग हा ब्लॉग मी कंटिन्यू करते. तर शांभवीला झोपी घातलंय, घरातली बऱ्यापैकी कामं आवरली आहेत आणि सविताताईंनी येऊन फरशी वगैरे क्लीन केली आहे. त्यानंतर जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आज श्रीच्या शाळेला सुट्टी आहे, तर त्याचा अभ्यास तर आहेच. शिवाय क्लासचं सुद्धा माझं जे काही ठरलेलं टार्गेट होतं तर ते कम्प्लीट झालं आहे. सो आत्ता श्रीचा अभ्यास थोडा वेळ घेते मी, तोपर्यंत हे येतील, मग ते आल्यानंतर पुढे मी कंटिन्यू करेन. आणि कसं वाटतं सांगा. बघा, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, स्वामी कृपेने आणि आई वडील सासू सासऱ्यांच्या पुण्याईने एक एक माइलस्टोन अचीव करत चाललोय, त्याचा मनस्वी आनंद आहे. इकडे श्रीचा अभ्यास चाललाय. कोण आले? पप्पा आलेत आणि श्री पळत गेलाय एकदम, कारण की उद्या वाढदिवस आहे, त्यामुळे त्याला माहिती आहे पप्पा आले की आज मज्जा असणार. आणि त्यांना काय घेऊन आलेत हे काय आहे बघा. आणि या प्लांटचं नाव कुणाला माहित आहे ते कमेंट करून सांगा. आणि याचं काय महत्व? सर्दी. हा, आणि त्याच्यासोबत ते खालचं हे पण आलं. हा, तर हे प्लांट वेगळा आलेला आहे आणि ही काय म्हणते त्याला, पॉट वेगळा आलेला आहे. आणि आज श्री तुम्ही आल्यास कस काय पळत आला? वाढदिवस आहे, उद्या वाढदिवस आहे, त्यामुळे मग आता हाय 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 कर हाय. बरं, सुट्टी दिवशी आम्हाला अशी छोटी छोटी भूक लागत राहते. आणि इकडे शांभवी आता छान मस्त झोपली आणि यांचं काय चाललंय बघा. घेऊ शकतो है ना, तर अशा पद्धतीने. होय रिश्री, मी काय म्हणते इकडे बघ ना. स्कूलमध्ये तुमच्या ना काय काय असतं, म्हणजे बर्थडेच्या वेळेस काय काय करता तुम्ही? चॉकलेट वगैरे द्यायला आलो नाही? काय घ्यायला? पेन्सिल, लायब्ररीमध्ये बुक्स, नाहीतर
ग्लोब. तर आम्ही निघालो होतो आणि श्री मी हे जाणार होतो, कारण का एक तर थंडीचे दिवस आहेत आणि ऑलरेडी शांभवीला सर्दी झालेली. ती छान मस्त झोपली होती. आईला सुद्धा कफ झालाय, तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये पाहिलं असेल तर मी तिच्यासाठी काढा सुद्धा बनवला होता बघा. तर त्याच्या मागचं कारणच की सगळ्यांनाच वातावरण बदलल्यामुळे थोडंसं हे झालं आणि सर्दी एकमेकाला होतेच. म्हणजे बाळाला झाली की आईला, आईला झाली की बाळाला, बाकीच्यांना असं ह्या गोष्टी होतात. आणि त्यामुळे मग असा विचार केलेला की तिला घरीच ठेवून जाऊ, फक्त श्रीचा एक ड्रेस तर आणायचा आहे. पण शांभवीच्या बाबांना ते पचलं नाही आणि त्यांनी काय केलेलं आहे तुम्हाला दाखव. मला पण यायचं होतं त्यामुळे उठवले मी हिला. आणि ही मुलगी ना बाहेर गेलं की आईच्या गोडच हातावर. माहिले बघा आमची. आणि आम्हाला ठेवून जाता हो तुम्ही. आणि थंडीचं काय करायचं, तिच्याच आरोग्यासाठी म्हणत होते येणार, पण कसं करतात तुझे बाबा. चला आता त्यांच्याच मनावर असणार आहे सगळं. चला आता निघतो आम्ही परत. आता जाताना असं वाजलेत किती, 5:30 वाजलेत. 6ला दिवस मावळाला. या इथपर्यंत जाईपर्यंत अंधार होते. 4 व्हीलर असेल तर चल चल गारवेचा असले अगं चल रिक्षाने जाऊ सगळे. रिक्षाने जाऊ मस्त. तिथून ते जाऊन पटकन. अगं तिथून का रंकाळा वगैरे पण जवळ आहे. बाई रणकाळ्याच्या तर आसपास नको मला गारवे पाण्याच्या तिथं जवळ लय बरं तुला गार काय आणू सांग. काही सुद्धा नको तुम्हीच. असं ना आई मला विचारायची मी लहान असताना काय? बाजारला चालली ना, काय आणू? तुला काय खायला आणू किंवा तुझ्यासाठी काय आणू. खाली शेंगदाणे आण माझ्यासाठी. हो चला निघू आपण. जायचं श्री. आणि ह्यांची इच्छा आणखी एका ठिकाणी जायची आहे, बघू ते एक्झिक्यूट झालं तर पुढे तुमच्यासोबत शेअर करतो. हेच म्हणतात बाय आजी. त्याच्या वाढदिवसाला शांभवी खूप छोटी होती आणि ढोरळ्यात होतो आम्ही है ना. आता या वर्षी तिला समजायचं बऱ्यापैकी. क्लॅप्स वगैरे करते ती, टाळ्या वाजवता येतात ना बाळा. हॅपी बर्थडे टू यू. दादाला करायचं दादा करतेस. अगं बाई, दादा ऑलरेडी पुढे गेला आमचा. बाहेर आलं की काय चिटकून. चला श्री ये. तिकडे बघितलं लपायला लागलं. त्याला बघून घाबरायली ना भैया. शांभवी कशाला घाबरायली बघ. फिर श्री फुल साईज आहे ब्रँडचे येते. ब्रँड आणि नॉन ब्रँड मध्ये तो फरक येतो, साईज मध्ये फरक येतो. काय रेंज आहे ती? हे श्री बघ. जास्त आहे हो. हा अकसणार ते. त्यात एक आहे त्याच्याकडे. चिप्स मध्ये त्या भावाचा बर्थडे आहे उद्या, त्यासाठीची शॉपिंग चालली आहे. कुठे आलोय आपण, काय येते काय आहे. आता आपल्याला त्याच्या फ्रेंडला स्कूलमध्ये गिफ्ट देण्यासाठी पेन्सिल किंवा काय जे काय असेल ना तर ते घ्यायचं आपल्याला. आणि केकची पण ऑर्डर द्यायची. दादा हॅपी बर्थडेचं काय क्या त्याच्या डोक्यावर ठेव. वर्ष त्याच्या डोक्यावर ठेव. तुझ्या बघ बसत. ह्या आहेत ना कॅन्डल्स आहेत आणि हे किती वेगळ्या डिफरंट शेपमध्ये आहेत. खरंच काही आलंय आजकाल. हे कितीला 50 ठीक आहे. ऑइल डिस्पेन्सर स्प्रे करायचं ऑइल. अगर इसका अंदर का चाहिए वो नहीं फायनली यांची इच्छा पूर्ण झाली. याची नाही यांची. कसं माहिती का, मी म्हणत होते की हे खूप दूर आहे आपल्या घरापासून, तिथे जवळपास ड्रेस घेऊ, परंतु झालं असं की त्यांना काही तिथे आवडलं नाही आणि फायनली आलं कुठे जुडिओला चांगली मिळाली तर झुडिओमध्ये.
आणि मग इथनं खूप दूर होते त्यामुळे मला नको वाटत होतं, पण ओके आता आलो आहे तर खरेदी करून जाऊया. आणि यावेळी ना शांभवी पण सोबत आहे. मागच्या वेळी आम्ही आलो होतो त्यावेळी स्त्री हे आणि मी आलेलो आणि पाऊस प्रचंड होता. मी खूप घाबरले होते मी की आता कसं पोहोचणार घरी वगैरे. सो यावेळी शांभवी आहे. बड्डे बॉय खूप खुश आहे कारण की त्याच्या मनावर आम्ही स्टुडिओमध्ये आलेलो आहोत. तसं तर बड्डे बॉयच्या पप्पांची जास्त इच्छा होती बड्डे बॉयपेक्षा, है ना. श्री आमचा खूप समजदार आहे, पण बाबांचं खूप असतं की नाही इथेच येऊ इथेच येऊ. शांभवीला घ्यायचं एवढं नको रे बाबा, तिला आहे की ऑलरेडी. हा तेच ना, असू दे त्याला, ते छान आहे की. असं कसं मनाने चॉईस करायला आता कपडे, हे नको आता ते. अगोदर कसं असायचं मातू म्हणते असते, पण आता हळूहळू मोठे झालेत चिरंजीव, है ना. मग हा पण तुझ्या आवडीचाच कलर आहे. स्त्रीची शॉपिंग ऑलमोस्ट झालेली आहे आणि ना इथं मी काय यायचं नको म्हणते माहिती का, कारण खूप सारे इथे सेक्शन असतात आणि तिथे लहान मुलांची कपडे, आपली कपडे किंवा पुरुषांसाठी सगळ्यांचीच तिथं व्हरायटी भरपूर सारी असते आणि ते बघितलं ना घ्यावं असं वाटतं. त्यामुळे मग मी शक्यतो फक्त स्त्रीच्या सेक्शनला गेले आणि त्यानंतर खाली येताना जिथं बिलिंग आहे तिथेच हे लेडीज वेअरचं होतं. सो एक दोन बघितले पण मी घेतले काही नाही, कारण काय एक्स्ट्रा आपण ठरवलेलं नसलं तरी खरेदी करतो. तर आता निघतोय आम्ही घरी जायला. आज मला शॉपिंग करायचंय बाबा, तू का घेऊन चाललाय असं म्हणते मला. आणि आम्ही खूप दंगा केलाय नुसतं वा 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 असं होतं. रिफ्लेक्शन किती छान आहे ना, त्यामुळे क्लिअरिटी कशी आहे व्हिडिओला आहे बघा. सो चला आता निघूया घरी जाण्यासाठी. आणि माझा व्हिडिओ आणखी बाकी आहे एडिट करायचा, जाऊन एडिटिंग. आणि कसं होतं, वाव काय झालं, वाव 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 मोनिका, वाव दादाचे कपडे, दादाचे कपडे, वाव वाव. नाही मूड नाही आहे आता म्हणली ग वाव. तर जाऊन ना व्हिडिओ एडिट वगैरे खाली बघ पायऱ्या एडिटिंग करायची आहे. थोडंसं खायला पण बनवायचं आहे. होय हो, काय घेऊन द्यायचं पार्सल का बनवायचं, कारण जाऊन मला व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. घरी जायला रस्त्यात ठरवूया आता. आणि इथून जायला जवळपास आम्हाला घरी 1 तास लागेल, एवढं दूर आहे. ट्रॅफिक वगैरे आज संडे असल्यामुळे तर विचारलंच नाही. थंडी कमी आहे. होय चला आता निघू आपण घरी जाण्यासाठी. नाही तर आम्ही गाडीवर ब्लँकेट घेऊन बसतोय रजई विजई. मला थंडी खूप वाजते. आलोय आम्ही आता पार्किंगच्या इथे आणि वाजलेत किती, 8:45. बघत किती. हो नाही हो, किती दूर नेलं तुम्ही तिकडे. हो. 2-3 तास तिकडेच गेलं असं म्हणलेला अर्धा तास. हो ना, अर्धा तास नाही 5 मिनिटाच्या अंतरावर आहे अगोदर तर म्हटलं. चला असो, त्यानिमित्तानं श्रीची मस्त अशी बड्डेची शॉपिंग झालेली आहे. आणि कोणता ड्रेस आणला काय ते आता घरी गेलाच बघूया. कीर्तन बघत बसले. छान कीर्तन आहे की गं. होय. लय बाहेर थंडी आहे. आहे का? 3 तास झाले बघ. होय. 3 तुझे टन झाले होय असतील. होय, किती तिला भारी मोबाईल आहे. लावून देऊन गेले होते. अमृतावनी कीर्तन आहे, काय सांगू तुला. बयाचा फोन आलता म्हणायला लागला पण अजून कशी आली नाही. आणि लंबूला बी नेलंय का, मी म्हणलं होय लंबू तर आधी गेलाय. मग म्हणला अगं बाई थांब पप्पा खाली. काय म्हणले, ती म्हणायला लागलं बरं झालं गेली नाहीच, गारव्याचं दुखणं अजून काहीतरी दुखायचं, काहीतरी व्हायचं, सर्दी. सर्दी फिरती. नाही, रिक्षाने जाऊ म्हणलं होतं. म्हणली होतीस की नाही, म्हणलं की चल म्हणून बसली होती. मीच म्हणलं बाई बसू दे, मला घरी द्यावा करी. उगा काय दुखाय लागलीवर अजून कुठं बसू परेशान मध्ये. मग म्हणलं बरं झालं गेली नाहीच, गारवालय आहे इच्छित प्रकारे आलेलो आहे. आणि बायकोने मला खूप शिवाय घातलेल्या आहेत. एवढा उशीर होतोय, थंडी वाजायला माझा व्हिडिओ द्यायचा होता, बाकी काय एवढं नाही. शांभवीला नको म्हणलं होतं मी, यांच्या हट्टापोटी घेऊन गेलो. हिला बाळाला थंडी वाजेल म्हणून वाटत होतं, परंतु कसं माहितीये का, थोडस वातावरण मॅच होण्यासाठी थोडं बाहेर पण पडलं हा पाहिजे. ती पण एक गोष्ट एक ती घाबरत होती काल आम्ही जेव्हा तिला आणि आज खूप दंगा करत होती आहे ना, सगळे बघत होते तिच्याकडे, एवढं मोठ्याने ओरडत होती ती. हो. तर तर कसं आहे, वाढदिवसाची खरेदी अगदी शॉर्टबट
स्वीट अशी केलेली आहे. काय आणलंय ते पटकन दाखवते, क्विक एकदम. तर हे उद्या लागणार आपल्याला, की म्हणजे काही मुलांसाठी स्नॅक्स वगैरे आणलं तर त्यामध्ये सर्व करायला. त्यासोबत उद्या स्कूलमध्ये देण्यासाठी काही गोष्टी आणलेल्या आहेत. त्यासोबत पेन्सिल येत फ्रेंड्सला तो. त्यासोबत हे चॉकलेट्स त्या अलाउड नाही म्हटलं तो स्कूलमध्ये. त्याच्या इथले सोसायटी मधले फ्रेंड्स आहेत त्यांच्यासाठी. त्यानंतर स्कूलमध्ये अलाउड आहे पण जास्त जण आणत नाहीत. बर. आणि हे श्रीसाठी आणि हे शांभवीसाठी. हे बर्थडे बॉयचं आहे आणि हे त्याच्या सिस्टरचं आहे. त्यासोबत हे बघा, हे खूप गरजेचं होतं मला, कारण ना मी हे कपड्यांचं आता मी कपाट आणले बरं का, तरी पण त्यात जागा पुरे ना असं झालंय. वर्दी वगैरे जरा थोडंसं व्यवस्थित ठेवावे लागते. त्यासाठी सेक्शन करता यावं यासाठी ह्या गोष्टी घेऊन आले. तर हे चिकटवता येतं. जेव्हा आपण किरायाच्या घरात राहतो ना तर खिळे ठोकणं वगैरे अलाउड नसतं, त्यामुळे खूप अवघड होत होतं. पण म्हटलं हे स्टिक होत आहे तर बघूया. आता हे फर्स्ट टाइमच ट्राय करणार आहे मी कसं असणार आहे ते. बघू आपण वापरल्यास मी लावेन जेव्हा तेव्हा तुम्हाला दाखवेनच याचा डेमो की चांगला आहे की नाही. नाहीतर की हा किंवा नका की हा, हे सुद्धा मी सांगेन. कारण का ते छान लागलं आम्हाला, पण ते सोप केस होतं ना बाथरूम मधलं ते एकदम फ्लॉप निघालं. हे छान आहे, याला लॉक आहे. हा, ते किती वेट असेल तर काय होत. हो. आणि हे हा जो पंप आहे ना बलून फुगवण्यासाठीचा, झाला असं की माझ्याकडे होता पण तो आता कुठे सामानात काय शोधावं लागणार आणि वेळ जाणार, मग म्हटलं हा व्यवस्थित एका जागी आता कपाटात ठेवता येईल. कारण का जर वाढदिवसाला लागतोच आणि मग ते तोंडाने फुगवून सगळं गाल दुखायला. हे बलून, त्यानंतर ही सेलो टेप, त्यानंतर हे हॅपी बर्थडेचं आणि बेसिक ज्या गोष्टी वाढदिवसाला लागणार त्याच आहेत. आता ड्रेसचं दाखवते का उद्या दाखवूया? दाखव की आता. हा, तर हा श्रीच्या चॉईसचा आहे. आणि शौर्य राजा बघत असेल तर तो नक्की हसणार आहे की काय ना, असाच सेम शर्ट चिकूकडे शौर्यकडे आहे आणि श्रीचं असं होतं की मला सेम तोच हवाय. पूर्ण त्याच्यामध्ये एकच डोक्यात होतं की मला हाच हवाय, हाच हवाय, हाच हवाय. आणि आमच्या दोघांचं होतं की नाही बाळ दुसरा घेऊ, चेक्स मध्येच हवाय तुला पण ठीक आहे दुसरा कलर घेऊ, हाच कशाला. पण त्याचं होतं की नाही मला हाच हवाय. सो फायनली त्याच्याच मनावर घेतलाय. हा तो उद्या स्कूलला घालून जाईल आणि त्याच्या बाबांना हा इतका आवडला नाही त्यामुळे त्यांच्या मनावर एक घेतलाय, तो हा आहे. सो आणि मम्मीच्या मनावर एक बी नाही. माझ्या मनावर काहीच नाही, असंच असतं माझं नेहमी. मम्मीच्या मनावर एक पण. आणि हा वाला यांच्या चॉईसचा आहे. हा लंगडी पण आहे मेन म्हणजे थंडीसाठी. आणि दुसरी गोष्ट कपडा पण चांगला आहे त्यामुळे थंडी पण वाजणार. आणि आतमध्ये वेगवेगळे शर्ट तो ट्राय करू शकतो, अशा टाइप मध्ये आहे. आणि बस एवढ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या गरजेच्या होत्या अतिशय. आणि चला आता या नोटवर हा व्लॉग मी इथंच थांबवते. एवढी घाई यासाठी करते मी की मला आता ना रेग्युलर व्हिडिओ जो आहे आपला तो एडिट करायचा आहे. खरं तर मोठे व्हिडिओ येत नाही येत, त्याचं कारण हे सुद्धा आहे की गोष्टी काय व्हायला लागल्यात माहिती का, की वेळच एक्झिक्यूट करता येईना गेलं. कारण शांभवी सध्या इतकी ऍक्टिव्ह झालेली आहे, कंटिन्यू मला तिच्या मागे पळावं लागतं. व्हिडिओ माझ्याकडे शूट करून आहेत, ऑकेजनली व्हिडिओ सुद्धा. आता मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारी व्हिडिओ शूट केला आणि तो सोमवारी वगैरे मलाच द्यायला कसं तरी. काय होतं माहितीये का, बाळाकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आईला धावपळ करणं शक्य नाही, त्यामुळं ती खाली सोडलं की पळती इकडून तिकडं, मग तिच्या मागेच राहावं लागतंय. किचन वरचं साहित्य सुद्धा तिला आता पोहोचतंय, त्यामुळे ते जर काही जड वस्तू खाली टाकली वगैरे तर ती भीती वाटते. आणि एक कमेंट पण मला काल आलेली, मी इथं लावेन असं की शांभवीकडे लक्ष दे वर्षा. आणि एका बाळाने ना चप्पलचं ते तसले थर्माकोलचे बॉल सारखं असतं ते गिळलं का श्वसन, हा ते खेळत होतं ते बाळ आणि नाकात तर त्याच्या अडकलं आणि असं काही घडलं. सो त्यामुळे मला खूप जणी हे पण म्हटलं की सध्या ते खूप महत्वाचं आहे. शॉर्ट व्हिडिओ येत आहेत तर आम्ही बघतोय, तुला जसं जमेल तसं मोठे व्हिडिओ देत. त्यामुळे सॉरी की वेळेत व्हिडिओ येत नाहीयेत. मी शूट वेळेत करते पण मला ते एडिट करणं होत नाहीये. मी बघते त्यासाठी पर्याय व्यवस्था आणि जसं शक्य होईल तसं मग लवकरच शेअर करेन. आता मी आज जर तो नाही तुमच्यासोबत शेअर केला तर उद्या परवावर तो जाईल आणि उद्या तर वाढदिवस आहे तर त्याची तयारी आणि बऱ्याच गोष्टी असणार आहेत. सो चला, कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा. होप आवडला असेल तर या व्हिडिओला खूप साऱ्या लाईक करा. आज शांभवी श्री आम्ही सगळेजण सोबत होतो, फक्त आईला खूप मिस केलं
आणि या नोटवरच हा ब्लॉग इथे थांबवते. बरं लाईक केल्यानंतर हाईप सुद्धा करा आणि त्याबरोबरीनेच नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि अशा छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. सो मला माहित नाही हा व्हिडिओ कधी येईल, पण मी करते शूट आज 7 तारखेला, उद्या वाढदिवस आहे. तर बघू आता वेळेनुसार, तुम्ही समजून घ्याल. आणि मी आशा करते की सगळेजण खूप समजदार आहेत की पहिल्यांदा हेल्थ प्रायोरिटी येतात, मुलं, फॅमिली आणि मग बाकी गोष्टी. त्यामुळे आणि ज्या ज्या मौली आहेत, जिचे बाळ लहान आहेत, ते सगळे रिलेट करू शकतात की बाबा आपण आपले वैयक्तिक काम काही करू शकत नाही बाळाच्या ह्याच्यावर. ती झोपली की तेवढ्या त्यांना झोप हा. खूप कमी आहे, अशातल्या गोष्टी. सो चला भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आणि हो शॉर्ट व्हिडिओ येत आहेत डेली. तू हसतीयस. जय शिवराय म्हणले की आम्हाला लय छान छान वाटतं. दाखवतो एक मिनिट. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.